श्री स्वामी समर्थ। आज पौष महिन्यातला गुरुवार आहे। गुरुवार हा आपल्या स्वामींच्या सेवेचा दिवस आहे। आज तुम्ही स्वामींचा अभिषेक करा, स्वामींची पूजा करा, स्वामींचा मनातल्या मनात जेवढा जप होईल तेवढा करा। स्वामींच्या नामस्मरणाने तुमची अनेक अडलेली कामं मार्गी लागतील, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। कलियुगाचे चालक मालक पालक हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून जे जे आपण आपल्या घरी शिजू त्याचा थोडासा घास आपल्या महाराजांना आपण दाखवलं पाहिजे, म्हणजे ते अन्न आपल्या घरच्यांना आरोग्य देतं, पुरून उरतं। तसेच तुम्ही उठल्या उठल्या पंचयज्ञाची सेवा करू शकता। उठल्यानंतर तुम्ही देवपूजा करून देवांना नैवेद्य देऊ शकता, त्यानंतर ते अन्न प्राशन करू शकता। स्वामींचा जेवढा तुमच्याकडून जप होईल, 1 लाख 2 लाख 3 लाख तेवढ्या तुमच्या समस्या दूर होतील, तुमचे नोकरीचे प्रश्न सुटतील, कर्जमुक्ती सुटेल, ज्यांना व्यसनचा त्रास आहे त्यांची व्यसनमुक्ती होईल, आरोग्य लाभेल। आजारामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आजारपण जाईल, लक्ष्मी टिकायला लागेल, मुलामुलींचे विवाह व्हायला लागतील। त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची आज दिवसभरात जेवढी सेवा होईल तेवढी करा। काहीच शक्य झालं नाही तर मनातून प्रचंड नामस्मरण करा, कारण प्रचंड शक्ती आहे पाठीशी आणि स्वामी नाम आहे मुखाशी। म्हणून जेवढं तुम्ही स्वामींचं नाव मुखात घेणार तेवढे ते आपल्या पाठीशी उभे राहणार। तरी आपल्याला काही स्वामी सेवेचे अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।